अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाला आणि त्यांच्या मृत्यूनंतर आता अनेक नेत्यांना हवाई प्रवासाचं टेन्शन येऊ लागलं ही चर्चा आहे। कारण पंकजा मुंडे यांच्या देखील हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला असल्याचं समोर आलं। मात्र सुदैवानं टेक ऑफ आधीच हे लक्षात आलं आणि दुर्घटना टळली। पाहुयात नक्की घडतंय काय। अजित पवारांच्या विमान दुर्घटनेनंतर सर्वांचीच मनं हादरली आहेत। माझा हेलिकॉप्टर प्रवास सुखरूप व्हावा म्हणून आई एक प्रकारे देव पाण्यात ठेवून चिंता करत असते, असं विधान भाजपच्या मंत्री पंकजा मुंडेंनी केलंय। जिल्हा परिषद प्रचारानिमित्त मंत्री पंकजा मुंडे छत्रपती संभाजीनगरहून लातूरला हेलिकॉप्टरनं जाणार होत्या। पण हेलिकॉप्टर उडण्याआधीच त्यात काहीतरी तांत्रिक बिघाड असल्याचं समोर आल्यामुळे उड्डाण रद्द करण्यात आलं। बिघाडामुळे दुसरं हेलिकॉप्टर मागून पंकजा मुंडे पुढच्या ठिकाणी पोहोचल्या। सुदैवानं वेळीच बिघाड समजल्यामुळे मोठा अनर्थही टळला। लिटरली देव पाण्यात ठेवले म्हणण्याचा अर्थ असा आहे की माझी आई सतत लँड झाली का, टेक ऑफ झाली का, कारण शेवटी एवढी मोठी दुर्घटना जी झाली आहे ना त्याच्यामुळे सगळ्यांचे मनं हादरलेले आहेत किंवा एक टेन्शन लोकांच्या मनामध्ये आहे। असंख्य कार्यकर्ते मेसेज करत होते, ताई विमान वापरू नका, ताई हेलिकॉप्टर वापरू नका, पण आता त्याला पर्याय नाही आहे। शेवटी आम्हाला जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचायचं आहे, तर कोणी काही काळजी करायचं कारण नाही। मी हेलिकॉप्टरमध्ये बसायच्या आधीच त्यांनी क्लिअर केलं होतं की हेलिकॉप्टरमध्ये काय प्रॉब्लेम आहे आणि बदलावं लागेल, तर त्यामुळे काही काळजी करण्याचं तरी कारण नाही। हेलिकॉप्टर होतं ते हेलिकॉप्टर बिघडलं असं मला सकाळी सांगण्यात आलं। तरी प्रथम दर्शनी काल बसल्या बसल्या मी म्हटलं की हेलिकॉप्टर खूप जुनं वाटतंय, थोडा आवाज आहे, मला माहीत नाही काय नेमका बिघाड झाला, पण ते आज सकाळी बिघडलं आणि मी जेव्हा निघाले होते तेव्हा मला कळवण्यात आलं की हेलिकॉप्टर ते उडू शकणार नाही, दुसरे हेलिकॉप्टर मागवून देतील, ते 1 तासात येईल 1.5 तासात येईल म्हणून लेट झाला, नाही तर मी बाय कार इथपर्यंत आले असते। आता पुढच्या सभांना जात आहे। हेलिकॉप्टरच्या ज्या एजन्सी आहेत त्या एजन्सिया खऱ्या अर्थानं त्या हेलिकॉप्टरचं मेंटेनन्स करतात का नाही यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला लागलं। रिक्षासारखा वापर हेलिकॉप्टरचा होतो, याला सोडायचा ते दुसरी ट्रिप करायची, तिसरी ट्रिप करायची आणि अशा पैसे कमवण्याच्या नादामध्ये मला वाटतं हे ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढत चाललेलं आहे। याच्यामध्ये तर ज्या पद्धतीनं आता अनेक शंका व्यक्त करतात, मी कधी माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जर मला भेटले तर त्यांना सांगणार आहे की तुम्ही खाजगी विमानामध्ये किंवा खाजगी हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करणं टाळा। दरम्यान दुसरीकडे अजित पवारांच्या विमान दुर्घटनेबद्दल आता विरोधकांसह दादा गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचेही नेते शंका वर्तवू लागलेत। दुसऱ्या गिरटी घालत असताना सरळ असलेले विमान हे अचानक असं त्याने पलटी मारल्यासारखं दिसतंय आणि त्याच्यानंतर जे आहे काही क्षणामध्ये जे आहे होत्याचं नव्हतं होत आहे। चौकशी होईल, मी काही त्यातला तज्ज्ञ नाही, पण अनेकांशी जेव्हा बोलतो त्यावेळेला कुठेतरी काहीतरी गडबड झालेली आहे इंजिनामध्ये किंवा त्या रडारमध्ये। आणखीन काय असू शकतं आपण तर ठीक आहे, चौकशी आता होईल, त्याची माहिती सुद्धा येईल, पण ही सोन्यासारखी माणसं गेली ती कशी काय येतील आता परत। कारण की जे कारण सांगण्यात आलं की व्हिजिबिलिटी कमी आहे, पण त्या ठिकाणची व्हिजिबिलिटी आपण पाहिलं की जे व्हिडिओ आलेले आहेत तिथे दुरून 2 किलोमीटर दुरून ते प्लेन असं जात असताना टिल्ट होतं असं न पडतं। त्याच्यामुळे व्हिजिबिलिटीचं कारण जे सांगतायत, केंद्रीय उड्डाण मंत्र्यांनी सुद्धा व्हिजिबिलिटीचं कारण सांगितलं, त्याच्यावर कोणाचा विश्वास बसत नाही आहे। हायकोर्ट जजच्या नियंत्रणाखाली ही चौकशी झाली तरच सर्व तथ्य बाहेर येऊ शकतील, नाही तर मी राज्याचा गृहमंत्री होतो, CID काय चौकशी करते, अशा सेन्सिटिव्ह मॅटरमध्ये काय होतं मला कल्पना आहे। सविस्तर अशी चौकशी यासाठीच होणं गरजेचं आहे की नेमकं याचे कारण काय। आपण हळहळ व्यक्त करायची, 4 दिवसानंतर ती गोष्ट विसरायची, पुन्हा जशाला तसं हे चालता कामा नये। म्हणून याच्यावर थोडासा प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी गांभीर्यानं घेऊन ही चौकशी करण्यासाठी सहकार्य केलं पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.